सांगितलं आता घरात मूर्खच आहे तू निवळ. कोड विचारू थोड्या वेळ मम्मीला कोड विचारू आपण. आंघोळ घालते ना बेबीला. काय बोला बोला बोला. मला झोप आली. बोल ना. आणि उठल्यावर बोला मला हे नाही झालं ते नाही झालं. नाईट शिफ्ट आहे. बोल. तुम्ही पहिलं काम सोडून द्या आणि एखाद्या वीटभट्टीवर जा कामाला दिवसभर. मजुरी करा तुम्ही. झोप नाही होत ना मजुरीची जा कामाला. नाही तर तुम्ही पण भाजीचं एखादं दुकान बिकान टाका आणि का भाजी बी. कशाला जॉब करताय? झोप नाही होत. टिव 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 नसती. होय हा तुला माझी टिव 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 वाटते. टिटवी वाटतो मी तुला. मग कशाला माझी थांब झोप जरा आहे ना गपचूप. फोन घेऊन कशाला आले बोलायला की माझी झोप नाही. झोप नाही झाली तर झोपाव नाही ह्यांनी. काय करताय तुम्ही? बघा दाखवा काय करताय. डोळ्यातच पडलेत ना मग डोळे झाका. डोळे झाका. उगा नुसतं माझ्या नावाने उडायचं. अरे चिव जरा अशी पड कमीत कमी. धरू दे पप्पाला तुझ्या कॅमेरा. काढू दे व्हिडिओ. लय महत्वाचं काम आहे ते. पहिले व्हिडिओ पोस्ट करायचं आणि झोपायचंय. है की नाही? का झोपून दिलं तुम्ही तर उठल्यावर परत झोप नाही झाली की व्हिडिओ बनवायचा परत तो पोस्ट करायचा आणि मग कामाला जायचंय. माझं रुटीन सांगते का तू? मग असंच आहे रुटीनचा काय प्रश्न? ते जाऊ दे. आज तू कुठं जाणार ते सांग मला. मी कुठं पण जाईन. कुठं पण जाईन म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तू अरे चिव तू काय करते जरा थांब. मला तुझ्या मम्मी बरोबर बोलू दे जरा. तुम्हाला जाऊ मी जाऊ. हिने डिसिजन सांगितलं मला की मी चालले पनवेलला. मी चालले लग्नाला पनवेलला. मला काय घेणं देणं नाही आणि मला तुला सांगायचं फक्त की मी चालले. मी असं एका शब्दाने बोलली नाही. तुम्हाला रात्री मेसेज केलाय मी उद्या जाणार आहे. तुम्ही बरं बोलले. काय बोलले? बरं. परत काय बोलली? बरं. आणि मग आता का तू जी फुनगी दुखायला लागली? जाणार आहे बोलली डायरेक्ट. जाणार आहे. जाऊ का नाही बोलली तू? जाणार आहे. मग तुम्ही बरं ठरवलंच आहे तर बरं आहे ना. मग मी आता पण बरंच बोलतोय. जा बाबा. तुमची इच्छा नाही का मी जायची? जायची इच्छा नाही तुम्हाला? करमत नाही माझ्याशिवाय? करमत नाही? नाही करमत. नाही करमत. नको जाऊ. नको जाऊ. मी काय बोलली? चिवला इथं ठेवून जाईन. ह्यांना टेन्शन आलंय आम्ही कशी चिव सांभाळू आणि कसं आमचं व्हायचं. चिवचं काय टेन्शन नसते. चिव मग कशाला तुमचं काय दुखत आहे? मग मी चालली मग तुम्हाला खरंच माझी आठवण नाही? पण एक पद्धत असते ना की बाबा जाऊ का की असं लग्न वगैरे. मला फक्त तुम्ही कसे चालले? मी चाललोय बरं व्हिडिओ काढायला. मग तिकडं रेग्युलर काम आहे ते तुला सांगतोय. मग घरचा माणूस आजाराने मी काम करून जातो घरची. काय करतो? जे पण आहे ती काम उरकतो मग जातो आजीकडे व्हिडिओ काढायला. हागून घेतो. मग मी आंघोळ करतो. मी कपडे घालतो. मी परफ्यूम मारतो. मी बादली घेऊन आंघोळ करतो. पाणी घेऊन आंघोळ करतो आणि मग मी जातो व्हिडिओ. मग त्याच्या आधी मी काही काम करत नाही तुमची. बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्या. त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट केल्या जातात माझ्याकडनं आणि तेव्हा कुठं मी हालतो. एनर्जी बघा. आता पोरगी सांभाळ म्हणलं ना काम करूच तर सांभाळणार आहे मी पोरगी आता याला. कारण की एवढे भांडे घासायचे तर काल माझ्या आईने याच्यापेक्षा जास्त भांडे घासलेत. कारण त्यांना पोरी सांभाळणं होत नाही. त्या बोलतात काम केलेलं परवडलं पण पोरी नको मला. पोरीला आंघोळ बिंगोळ जन्माला आल्यास कधी घातली नाही. काय नाही केलं ते त्यांना होत नाही. त्यांना काम केलेलं कामाची सवय. त्यांना काम करायला आवडतं. त्यांना लेकरं सांभाळायला. एकदा पण नाही घातली चिवला आंघोळ. शिवला एकदा पण नाही आंघोळ घातली. हिला काय? हिला तू मदर आली होती हिला त्या टाइमला घरात राहिला होती काय? आता घरात मूर्खच आहे तू निवळ. तूच उकरून काढ. आता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये बोलते. बोल ना आंघोळ घाल ते आंघोळ. बोलले मी ह्याच्या आधी. ते बोलले तुझी पोरगी तू सांभाळ माझ्याच्या नाही होणार. बोलले मी स्वयंपाक भांडी कपडे सगळं करते म्हणलं. तुम्ही 2 पोरींच्या आंघोळ्या खाया घालणं झोपवणं तुम्ही करा म्हणलं. वरचं खायला लागली ती नाही जमणार म्हणल्या मला तुझ्या पोरी सांभाळणं. मला आईपाशी जायचं नाही कारण की ही हरामी आहे. ही हरामी. हिला जुनी माणसं खपत नाहीत.
त्याविषयी ही म्हातारी माझ्या भरोशावर असते, दिवसभर कोण नसतं बघायला आणि जुनी माणसं खपत नाही म्हणतो. असं खपत तुम्हाला खपत नाही. मी रोजची व्हिडिओ टाकली तर ह्या म्हातारीला काय कोण बोलतं ती सगळं दिसत करतोय. जुनी माणसं खपत नाही. तेवढी माया लावतात समजलं त्या ना? 2 पोरी आणि म्हातारी मी. माया लावतात तेवढे गप तू. कोण माया लावते? हा लावते, जी बोलते ती माया लावतात समजलं का? मी काय करते? तू मायाच लावती, पण तू वेगळ्या पद्धतीची माया लावते. आधी आधी वाट लावते तू. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम नाही, तू टॉपिक मध्ये घुसली म्हणून घुसलो मी. नाही तर मला काय गरज नव्हती. जातो त्या पोरीला आंघोळ हे कर, कपडे घाल. आंघोळ घातली ना तिला आणि निघा तुम्ही. फक्त डिसिजन, मग त्या डिसिजनसाठी मी आलो होतो. तो बाबा ही निघाली डायरेक्टली. डायरेक्टली मला सांगितलं मला कुठल्या मित्राचं एका मैत्रिणीचं लग्न आहे. मला आता सांगते कुठल्या तरी मैत्रिणीचं लग्न सांगितलं. अयो खोटं नाही बोलायचं व्हिडिओच्या भांडणासाठी. खोटं नाही बोलायचं. कधी सांगितलं तुम्हाला खोटं नाही बोलायचं. लग्न आहे? कधी सांगितलं मला? आत्ता सांगितलं तू एका मैत्रिणीचं लग्न आहे. मारायचं बरं नाही सांगतो तुम्हाला. मी गेली का? काय? मी गेली का? नाही मला ती काय बोलली, मैत्रिणीचं लग्न आहे. हाय ना, मला आत्ता कुठं बोलली, जाऊन आत्ता. देत नाही. मला मला लग्नाला वर्ष जायचं झालं, direct. मला कुठं सुद्धा जाऊन देत नाही. मी- मध्ये पण माझ्या एका मैत्रिणीचं ह्याचे कोण असले ना तर लाल टपटपवत जातो. 2-2 हजार रुपये खर्च करून जातो. तिकडे देवाला जातो 2-2 हजार रुपये. आणि मी कुठं जायचं म्हणलं तर एसटीचं त्याला हाफ तिकीट काढून देणं होत नाही. 50 रुपये देत नाही कधी जाताना. 2 पोरी घेऊन चालले तर हे घर बिस्किट पुडा बिडा गाडीत लेकराला खायला घे म्हणून सुद्धा 5 रुपये देत नाही. तू कळलं का? ही तुझी लायकी आहे. तुझी लायकी. आणि रुबाब झाडून म्हणतो की मला सांग. काय सांगायचं तुला? काय सांगायचं? कुणाचं लग्न आहे म्हणून आज 4 वर्षात एक साडी घेतली नाही मला हिने. दिले होते तिला पैसे साडी घ्यायला. तर तिने साडी नाही घेतली. तिने आपल्या घरात ठेवले पैसे आणि ना म्हणे मला किती दिलते? 2000 दिलते. साडी घ्यायला दिलते. साडी आई मरू शपथ तुम्हाला 2000 साडी घ्यायला दिले नव्हते. मला बोलायचंच नाही, जाऊ दे.